आदरणीय राज्यपाल महोदयजी, माननीय मुख्यमंत्रीजी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या बांधवांनो आणि भगिनी, सुधीर भाऊ केवळ कार्यक्रमाला आपण बोलवलं म्हणून आपलं कौतुक करायला मी आलो नाही, मनापासून आपलं अभिनंदन करायला आलो. याचं कारण असं की या कार्यक्रमाची पूर्ण मी रूपरेषा पाहिली. असं नाही की हा काही पहिलाच वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, पण आजपर्यंत जे कार्यक्रम झाले ते कसे झाले की फुटपाथवर कडक कपड्यातले आपले राजकारणी नेता म्हणजे आपणच झाड लावायचं, झाडीतलं पाणी घालायचं, मग उद्या झाड जगलं काय मेलं काय, आपण आपल्या घरी झाड त्याचं काय होईल ते होईल. पण नुसतं असं बेभरोशी वृक्षारोपण न करता तुम्ही या अतिशय महत्त्वाच्या कामामध्ये संपूर्ण जनतेला इन्व्हॉल्व केलेला आणि ज्याच्यामध्ये जनतेचा सहभाग असतो, मला वाटतं असं कोणतेही काम अपयशी होऊ शकत नाही की याच्यात जनतेचा सहभाग आहे. आणि म्हणून पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद देतोय, अभिनंदन करतोय की एक वेगळ्या मार्गाने तुम्ही हे एवढं प्रचंड काम आजपासून सुरू करतात. आणि ज्या गतीने वृक्षारोपण होतंय, संध्याकाळपर्यंत 2 कोटी, मला वाटतं आता एक 2 तासामध्येच ते पूर्ण होऊन जाईल 2 कोटी. त्याच्यानंतर 6 वाजेपर्यंत तुम्ही करणार काय? रेकॉर्ड नुसता आता 6 वाजता तुटणार, मला वाटतं थोड्या मिनिटामध्येच तो तुटून जाईल. आणि हे एवढं प्रचंड मोठं काम जर हाती घेतलं नसतं तर मला असं वाटतं जसं आजपर्यंत चालू राहिलेलं तसंच हे पुढे चालू राहिलं असतं. काल परवाकडे एक कार्यक्रम होता त्या उदयनचंद केंद्रात आणि देवेंद्रजी तिथे मी बोलताना बोललो होतो. साधारण गेल्या 8-15 दिवसामध्ये एक बातमी माझ्या वाचनात आली की पर्यावरणामध्ये जो काही बदल होतोय, ग्लोबल वॉर्मिंग, आता ते काय आपल्या एकट्याचं पाप नाही आहे, ते संपूर्ण जगामध्ये होतं. आणि त्याचा दुष्परिणाम असा होतोय की येत्या काही वर्षांमध्ये जगातली काही शहरं ही पाण्याखाली जायची शक्यता आहे. आणि त्या शहरांच्या यादीत आपल्या मुंबईचं नाव आहे, ही फार धोक्याची घटना आहे. हे बाकी सगळं ठीक आहे, मुंबईत पाणी तुंबलं वगैरे वगैरे, पण तेवढ्या पुरती मर्यादित नाही. पूर्ण जगामध्ये जे काही घडतं आहे, वृक्षारोपण, वृक्षांची कत्तल होते, जंगल मारलं जाते, का तर विकास. मला कळतच नाही, जे आहे ते नाहीसं करायचं आणि जे नाही ते अंगावर घ्यायचं आणि त्याला आपण विकास म्हणतोय, हे चुकीच्या दिशेने आपल्या विकासाचं एक गणित चाललंय. आज सुद्धा आपण जे करतात, मला काही जणांनी विचारलं तुम्ही जाणार का, म्हटलं का नाही जाणार, जरूर जाणार. मी काही अपशकुन करायला इकडे आलो नाहीये. जे चांगलं आहे त्याचं मी खुल्या मनाने कौतुक करणार आणि नुसतं कौतुकच नाही करणार, तर जिथे जिथे तुम्हाला गरज असेल तिथे तुमच्या सोबत मी खांद्याला खांदा लावून उभा राहणार. या वृक्षारोपणाच्या किंबहुना रोपण हे फार एक छोटा शब्द झाला, वृक्ष लागवड. या कार्यक्रमामध्ये मी तमाम शिवसैनिकांना सुद्धा सहभागी केले. सगळे शिवसैनिक आपल्यासोबत आहेत. मुलांना तुम्ही घेतलेला आहात, विद्यार्थ्यांना घेतलेला आहात, ही खरंच एक आणखीन एक मोठी गोष्ट आहे. कारण मुलं ज्या वेळेला कामाला लागतात त्यावेळेला संपूर्ण घर कामाला लागतं. माझा मुलगा, माझी मुलगी ज्या वेळेला मला येऊन सांगणार की बाबा जर आपण वृक्ष लावला ना, झाड लावलं ना, तर काय काय होतं ते बघा, आम्हाला शाळेमध्ये सांगितलं, आम्हाला सुधीर भाऊने सांगितलं. आणि मग मुलाकडनं आपण शिकतो आणि मुलगा आपलं ते झाड लावतोय म्हणून त्या झाडाची काळजी आपणही घ्यायला लागतो. ही फार मोठी त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे. आणि हे झाल्यानंतर मी सहज बघत होतो की वृक्ष तुम्ही ठेवलेत तिकडे, झाडं ठेवलेत, पण ही झाडं कोणती आहेत? कारण नाहीतर आपली ही आमची माती, आमची माणसं आणि झाडं परदेशी, काय उपयोग आहे त्याचा? आपल्या मातीमध्ये रुजणारी झाडं ही जर का आपण लावली नाही तर त्या झाडांना काही उपयोग नाही. टक्क्यामध्ये ठीक आहे, काही समजा शहरामध्ये चांगले भाग करायचे असतील, सजवायचे असतील तर फुलं झाडे लावली मोठी तर भाग समजू शकतो. पण इतर वेळेला झाडं लावताना आज जे आपण म्हणतो की आमच्या शहरातल्या चिमण्याच नाहीशा झालेल्या, चिमण्या कुठे दिसत नाही. पूर्वी लहान असताना आपल्या घरामध्ये येऊन चिमणी हक्काने, म्हणजे आपल्यापेक्षा अधिक हक्काने ती तिचा घरटा बांधायची, कुठेही कपाटावर बांधेल, खिडकीमध्ये बांधेल, स्वतः हक्काने बांधायची. आज त्या चिमण्याच नाही सुधारले. याचं कारण एक सांगितलं जातं की आपण जे काही मोठे मोठे टावर करतो, मग त्याचं रेडिएशन असेल, आणखीन काही असेल, इतर पक्षी नाहीसे झालेले आहेत. मला असं वाटतं कदाचित ते कारण असेल, पण ह्या पक्ष्यांना खायची सोय आपण ठेवली नाही. तर खाणार काय? त्यांना काय ते पिझ्झा बर्गर वगैरे काय खाऊ शकत नाही. त्यांची जी काय फळझाडं होती ती फळझाडं जर का आपण नाहीशी केली आणि नुसती शोभेची झाडं लावली तर फुलं फुलतील, पण त्याच्यामध्ये जिवंतपणा येणार नाही. पक्षी नसले तर ते शहर हे पूर्ण होऊ शकत नाही. त्या पक्ष्यांना खाण्यासाठी तुम्ही जी काय झाडं घेतलेली आहेत, मग त्याच्यात जांभळाचं झाड असेल, उमराचं झाड असेल, वडाचं झाड असेल, की त्यांच्यासुद्धा खाण्याची सोय ही आपण केली तर पुन्हा बघा येत्या काही वर्षामध्ये
बाकीचे मी राजकीय पक्ष नाही म्हणत, पण नाहीसे झालेले पक्षी हे पुन्हा आपल्या शहरात आल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा तऱ्हेने संपूर्ण असा हा कार्यक्रम तुम्ही आजपासून त्याची सुरुवात केली. ज्या वसुंधरेच्या भावनेबद्दल आपण उल्लेख केला, त्या वसुंधरेची भावना आपण ऐकली आणि म्हणून मला असं वाटतं निसर्गाने सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे. जो वर्षभर गायब झालेला पाऊस आज मुसळधारपणे पडतोय. मला असं वाटतं की ज्याची सुरुवात चांगली होते ते काम निश्चित यशस्वी होतं. तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.